कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं कोकणातील अप्रतिम असं सीताई रिसॉर्ट. आजसुद्धा मी वारगाव येथेच आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत या सीताई रिसॉर्टच्या फक्त 200 मीटर बाजूला असलेली सुंदर अशी प्रॉपर्टी. आणि ही प्रॉपर्टी एवढ्यासाठीच मी शेअर करतो की तुमच्यापैकी जर कोणाला कोकणामध्ये घर बांधायची इच्छा असेल तर तुम्ही ही प्रॉपर्टी नक्की बघा. आणि या प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन. तर आता मी सीताई रिसॉर्टमधून चाललो आहे त्या प्रॉपर्टीकडे. आणि सीताई रिसॉर्ट ही प्रॉपर्टी ही फक्त 200 मीटरचं अंतर आहे आणि ही प्रॉपर्टी मुंबई गोवा हायवेपासून फक्त 300 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे एकदम जवळ आहे. आणि वारगावला आहोत आपण आता, वारगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आता आपण अधिक माहिती घेऊया त्या ठिकाणी जाऊन. रिसॉर्टमधून आलो इकडे अंकुर नर्सरी. मी आतमध्ये आलो मगाशी, म्हणजे गेटपासून आता साधारण मी 100 मीटर आतमध्ये असेल. आणि अंकुर नर्सरीमध्ये आपण आलो आहे. आमचे मित्र या ठिकाणी डेव्हलपर म्हणून आहेत, तर त्यांना भेटूया आपण. आणि आपल्यावर आता आहेत संदेश चव्हाण. नमस्कार. नमस्कार. आणि आपले मित्र संदेश चव्हाण हे गेले कित्येक वर्ष, म्हणजे तुम्ही साधारण किती वर्ष प्रॉपर्टीमध्ये आता काम करत आहे? तर 10 वर्ष मी या डेव्हलपमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये काम करतो. ओके ओके. आता आपल्याकडे कोकणात म्हणजे खूप लोकांची इन्क्वायरी येतात की आम्हाला गावी, म्हणजे काही लोकांना कसं गावी प्रॉब्लेम असतो त्यांच्या, मग पण त्यांना कोकणात घर बांधायचं असतं की आम्हाला गावचं फिलिंग पाहिजे, आम्हाला गाव आहे पण गावी काही इतर समस्या असतात त्याच्यामुळे ते घरबीर बांधू शकत नाही. तर आता तुम्ही इकडे नवीन प्लॉटिंग म्हणजे तुमच्याकडे चालू आहे असं मी ऐकलं, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तर नेमकं काय आहे आणि तुमचं पहिले ती माहिती सांगा, म्हणजे किती वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करता, आतापर्यंत काय काय केलं ते सर्व जरा थोडक्यात सांगा लोकांसाठी. माझं नाव संदेश चव्हाण आणि याच्या आधी पण मी गाव बेळणे तालुका कणकवली इथे पण एक 10 एकरचं ऍग्रिकल्चर प्लॉटिंग केलं होतं. त्याच्यामध्ये पण मोठी झाडं वगैरे होती. ते पण सर्व कस्टमर आपल्या सॅटिस्फाय. हायवेला जे बेळणे आहे ते? हा, मुंबई हायवेला आहे ते. ओके. आणि ते आपलं सेल झाल्याच्या नंतर ही एक प्रॉपर्टी घेतली आपण वारगाव येथे नर्सरी म्हणून. ही खूप फेमस आहे इथे. बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळी धरती झाडं मिळतात. 20 गुंठ्यापासून ही नर्सरीच होती पहिली? ही नर्सरी असल्यामुळे कोकणात असणारी सर्व झाडे याच्यामध्ये आहेत. ओके ओके. मग आता इथे जे लोक प्रॉपर्टी घेणार त्यांना झाडांसकट म्हणजे संपूर्ण सगळी 30 वर्षाची मोठी धरती झाडं मिळणार याच्यामध्ये. ओके. हे बघा, ही त्यांची प्लॉटिंग, म्हणजे यांनी असं प्लॉटिंग केलं. साधारण किती प्लॉट आहे इकडे? आता हे सगळे 21 प्लॉट आहेत त्याच्यामध्ये. ओके. आणि 21 प्लॉट म्हणजे साधारण किती गुंठ्यापासून किती गुंठ्यापर्यंत आहेत? 20 गुंठ्यापासून 1 एकर पर्यंत हे सगळे प्लॉट आहेत. ओके. आणि साधारण म्हणजे ऍव्हरेज किंमत काय चालू आहे इकडे? याला आता आम्ही इथे बाहेर रेट आहे 1.5 ते 2 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. बरोबर, हायवेच्या बाजूला. हा, आपण काय करतो, ही 65,000 रुपयात देतो फक्त. ओके. त्याच्यात मोठी धरती झाडे तुम्हाला मिळतात. हापूस, आंबा, नारळ, काजू, पेरू, चिकू, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे एकूण क्षेत्र किती आहे? एकूण सगळं टोटल क्षेत्र 14 एकर आहे. हा, त्याच्यात तुम्ही प्लॉटिंग करून 21 प्लॉट केले. हा, म्हणजे 20 गुंठ्यापासून साधारण 1 एकर पर्यंत. आणि ह्याचे सगळे 6 मीटरच्या वर सगळे आपण रस्ते सोडले त्याला सर्वांसाठी. म्हणजे हे त्यांचं टाउन प्लॅनिंग सारखं प्रॉपर प्लॅनिंग आहे. आणि तुम्ही त्यांना अधिक माहितीसाठी मी स्क्रीनच्या वरती जो नंबर आहे तो त्यांचा नंबर आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपला चॅनलचा नंबर स्क्रीनच्या खाली आहे, त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट केले चालेल, मग माझ्याशी कॉन्टॅक्ट होईल. आणि या म्हणजे संदेशशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही वरच्या नंबरवरती कॉल करा. तर आता आपण म्हणजे तुमची प्लॉटिंग समजली, तर आता प्रत्यक्ष प्लॉट कसे आहेत ते बघूया, कारण ज्याला घ्यायचे ते अधिक माहिती घेतीलच तुमच्याकडून. पण मला थोडासा ओव्हरव्ह्यू द्या तुमची कशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. तर आता आपण फिरून बघूया कशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. तुमचा आधी नंबर सांगा. माझा नंबर आहे 9404441487. ओके. जो स्क्रीनवरती आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर आता पहिल्यांदा प्रॉपर्टी बघूया, नंतर मी आपल्या चॅनलच्या लोकांसाठी काहीतरी मागणार आहे ते नंतर बोलू आपण. पहिल्यांदा आपण जरा म्हणजे प्रॉपर्टी कशी आहे ती बघूया. आम्ही थोडंसं मी तुम्हाला, खूप मोठी प्रॉपर्टी आहे, 13 एकरची प्रॉपर्टी आहे. किती? 13.5 एकर बोला ना? हो. हां, मग 13.5 एकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्लॉटिंग आहे. हे बघा, मस्त सगळी झाडं आहेत इकडे. मेन म्हणजे सगळी जुनी झाडं आहेत. नारळाची जुनी झाडं आहेत इकडे. इकडे आंब्याची, कलमाची झाडं पण आहेत, वेगवेगळे प्लॉट. आणि हे घर पण त्या म्हणजे प्रॉपर्टीमध्येच आहे, थोडंसं जुनं घर आहे पण प्रॉपर्टीमध्येच आहे ते. आणि त्याचे
आता हे घर पण एका प्लॉटमध्ये येईल ना हे म्हणजे याचं वेगळं प्लॉटिंग आहे. ओके, तर आता आपण कुठून चालू करूया? आपण इकडून जाऊया. इकडे हापूस आंब्याची मोठी झाडं आहे, हां, इकडे जाऊया. ओके. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो कारण खूप मोठा प्लॉट आहे. तर आपण 6 मीटरचे रस्ते बसणार इकडे. ओके, इथून रस्ता असणार. हां, हो, म्हणजे इथून पुढच्या प्लॉट जाईल जाण्यासाठी रस्ता असेल, बरोबर. आणि ज्याच्या प्लॉटमध्ये जी झाडं आहे ती त्याला मिळणार स्टार्ट. ओके ओके, म्हणजे तुम्हाला झाडासकट प्लॉट मिळणार, हे विशेष आहे. बघा, ही कलमाई झाड आहे तिकडे. आणि कुठच्या टाईपची झाड आहे तिकडे? आता आपल्या इथे हापूस आंबा आहे, हां, नारळ आहे, काजू आहे, हां, परत रतांब्याची झाडं आहेत, ओके. आवळा मिळेल तुम्हाला, निरफणस मिळेल, हां, आणि काही मसाल्याची पण झाडं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला. हां, म्हणजे ज्या प्लॉटमध्ये जे असेल ते तुम्हाला हा, म्हणजे जमिनीबरोबर झाडं पण मिळणार आहेत. हे सगळी झाडं आहेत ती. हां, आणि नर्सरीच होती त्यामुळे नर्सरीचीच झाडं आहे. बघा इकडे पूर्ण कलमाची बाग आहे, म्हणजे तुम्हाला वेगळी बाग करायची गरज नाही. आणि हा रस्ते तुमच्या या प्लॅनिंगमध्ये आहे सर्व? प्लॅनिंग मध्ये आहेत. हां, प्रत्येक प्लॉटपर्यंत रस्ता असणार. आता हे का आपण इकडे नीस वगैरे सगळे मारले आहेत, मोजणीचे वगैरे. ओके ओके, हे टोटल डिजिटल सर्वे सगळा केलाय आपण. ओके, डिजिटल सर्वे केलेला आहे. हो, आणि याच्यामधून असा पूर्ण असा हा एका साईडला रस्ता वगैरे जातो तुम्हाला. ओके, तर आता तुमच्या थोडक्यात लक्षात येईल कारण ही मोठी प्रॉपर्टी आहे. आता यांनी काय केलं आहे, याला डिवाइड केलं, म्हणजे एक प्लॉट केलं साधारण 20-20 गुंठ्याचे कमीत कमी, आणि 1 एकरपर्यंत जास्तीत जास्त कुठे 1 एकर प्लस आहे ना, जास्त मोठा प्लॉट आहे. तर अशी वेगवेगळी प्लॉटिंग आहे. तर तुम्हाला जो प्लॉट आवडेल तो तुम्ही घेऊ शकता इथे येऊन. ही पुढेपर्यंत अशी प्रॉपर्टी आहे. आता ह्या साईडला एका साईडला तर साग आहे. हां, जर एखाद्याने कोणी एका प्लॉट म्हणजे 1 एकरची ती प्रॉपर्टी आहे, आणि त्याच्यात जर 100 साग आहेत, हां, आणि ते 100 साग आज तुम्ही एखाद्या सागाची किंमत बघायला गेला तर 30,000 रुपये आहे. ओके. जर असा तुम्ही हा जर तो प्लॉट घेतला तर तुमचे ज्या दिवशी खरेदी होईल त्या दिवशी सगळे पैसे पण वसूल होतील. हां हां, म्हणजे त्याच्यात तेवढे म्हणजे हे पण आहे. हा, म्हणजे मार्केटमध्ये सागाची मागणी पण भरपूर आहे. बरोबर आहे. आणि सर्व साग आहेत ते किती 60 ते 70 फूट हाईटचे सरळ रेषेत आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला रेडीमेड झाडं म्हणजे ऑलरेडी प्रॉपर बाग आहे, आणि तुम्हाला बागेसकट सर्व काही मिळणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त बाग बनवून पण ठेवू शकता, घर बांधू शकता, सर्व म्हणजे अवेलेबल आहे इकडे. आणि इकडे पाण्याची पण सगळी सोय आहे ना बाकी? हो, पाणी वगैरे सर्व आहे आपल्याकडे. मोठी एक 50 फूट खोल अशी विहीर आहे, त्या विहिरीवरती सर्व झाडं तयार केली आहेत आपण. ओके ओके, तुम्ही जर प्लॉट घेतलात तर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचा पंप टाकून पाणी वगैरे घेऊ शकता. आपल्याकडे लाईट पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथून हायवे एकदम जवळ आहे, म्हणजे हायवे पासून फक्त 400 मीटर. 400 मीटर, बरोबर. आणि मारगाव हे हायवेवरतीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कुठे आजूबाजूला जाण्याची गरज नाही, सर्व सोयी इथे असतील आजूबाजूला. आणि सागाई झाडं तिकडे. ओके, ती सागाई झाडं इकडे सागाची झाडं आहेत. थोडासा स्लाइटली त्याला उतार आहे. ठीक आहे. तर आता आपण आंब्याच्या बागेत आलो, म्हणजे हा एक वेगळा प्लॉटिंग. आणि ही सागवानी प्लॉट आहे, ही सागवानी झाडं ना, सागवानी झाड. हे बघा समोर सगळी सागवानी झाडं. ह्या एक प्लॉट आहे, साधारण 1 एकरचा प्लॉट केला आहे. म्हणजे हा जर कोणाला पाहिजे असेल तर हा पण येऊ शकता. आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पूर्ण जे प्लॉटिंग केले त्याच्यामध्ये रोड असणार, आणि तो म्हणजे नंतर सेपरेट होणार सगळे, म्हणजे प्रत्येक 7-12. हो, प्रत्येक 7-12 नकाशा हे आपण सगळं नंतर सेपरेट होणार, म्हणजे ते पण डॉक्युमेंट पण त्यांचे क्लिअर असतील. तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही वरच्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याला कॉल करू शकता. अधिक माहिती काय असेल तर तुम्ही संदेशशी कॉन्टॅक्ट करू शकता, ते पूर्ण माहिती येतील. आणि तुम्ही बेळण्यात जी प्रॉपर्टी विकली ती ह्याच अनुषंगाने असंच केलं होतं. हां, त्यामुळे ऑलरेडी त्यांच्याकडे असे काही कस्टमर आहेत जे ऑलरेडी म्हणतात नाही समाधानी आहेत. तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायची असेल आणि आपल्या म्हणजे इथे घर पण होऊ शकतं, कारण व्यवस्थित सगळी जागा आहे. थोडीशी म्हणतात ना की प्रॉपर डेव्हलप केली तर सुंदर अशी बाग आहे. आता आपण इथून आलो आणि अशी पुढे खालीपर्यंत आहे ना. तर आता ही संपूर्ण बागा मी तुम्हाला दाखवली. मगाशी आम्ही तिथून चालू केलं असं गोल फिरून सागवानी झाडं. त्याच्यानंतर या बाजूला हा कुठचा निरफणस. ओके, हे बघा विलायती फणस म्हणतात ते. वरती छोटे छोटे फणस पण धरले, मस्त. तर सगळ्या टाईपची झाडं आहे तिकडे, कारण नर्सरी अंकुर नर्सरी फेमस आहे वारगावला, त्यामुळे तुम्हाला लँडमार्क म्हणून अंकुर नर्सरी. आणि हे संपूर्ण अंकुर नर्सरीच बघतोय आपण. ही चिकूची म्हणजे सगळी आपली नर्सरी झाडं इकडे तुम्हाला भेटतील. आणि जो प्लॉट गेल त्याच प्लॉटमधली सगळी झाडं तुमची आहेत. हे वेगळं आहे, विशेष आहे, चांगलं आहे. तर तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तशी तुमच्याकडे प्लॉटिंग अवेलेबल आहे. 20 गुंठे कमीत कमी, बरोबर ना. 20 गुंठे कमीत कमी प्लॉटिंग त्यांनी केली. तुम्हाला पाहिजे ते एकत्र तुम्ही घेऊ शकता. 3-4 प्लॉट जर एकत्र पाहिजे असतील तरी ते होऊ शकतात. ते तुम्हाला बोलावं लागेल त्यांच्याशी. हे बघा इकडे खाली पण
हे प्रॉपर बाग आहे मस्त. इकडे माडाची झाड आहेत छान. तर आता पण त्या बाजूने म्हणजे तिकडचा प्लॉट आहे, इकडून पण एक प्लॉट आहे, त्याचा रस्ता असा असणार, इकडून असं खाली जाईल म्हणजे या बाजूचे प्लॉट कव्हर करणारा. म्हणजे आतमध्ये प्रॉपर त्यांचं टाउन प्लॅनिंग आहे. म्हणजे 21 लोक इथे सेटल होऊ शकतात त्यांच्या प्लॅनिंगनुसार. 21 प्लॉट केलेले आहेत मस्त. आणि बऱ्यापैकी एक लेवल जागा आहे, थोडासा हलकासा डोंगर उतार आहे पण तो साईड पण बऱ्यापैकी एक लेवल आहे बघा. कारण आपण तिथून आलो साधारण हे असा पूर्ण प्लॉट आहे बघा. हा तर व्यवस्थित आहे, काजूची बाग आहे इकडे. अशा प्रकारे प्लॉटिंग आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि 65,000 गुंठा असं त्यांचं सर्वसाधारण रेट आहे प्लॉटिंगनुसार. ते नंतर तुम्ही प्रत्यक्ष बोलाल तेव्हा बाकीच्या गोष्टी होतीलच. आणि आता आपण अंकुर नर्सरीत फिरतो, त्याच्यामुळे हा संपूर्ण प्लॉटिंग नर्सरीचीच आहे. म्हणजे एक लेवल प्लॉट आहे आणि ती विहीर आहे तिकडे. इकडे पाणी जवळच आहे ना, पाणी जवळ आहे. कारण हा तेवढासा म्हणजे म्हणतात ना की सक्कल एरियासारखं थोडंसं एरिया आहे, पाणी बरोबर इकडे. विहीर पण दाखवतो तुम्हाला. आता आपण इथले विहीर इकडे आलो आहे बघा. ही आहे इथली विहीर आणि मस्त पाणी आहे. ओके. 50 फूट विहीर आहे आणि मे महिन्यात पण याच्यात ना हं. 2 पुरुष पाणी असतं कायम. कायमचं हा पाणी. कारण ही लेवलच आहे पूर्ण नाही कारण ही टोटल एवढी पूर्ण बाग ही या पाण्यावर. या पाण्यावरती आहे ना. आता एकच प्रश्न की ज्या लोकांना इथे काही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांना म्हणजे आमच्या कॉन्टॅक्टमधून कोण आलं तर काय ऑफर असणार त्यांच्यासाठी स्पेशल? नक्कीच त्यांना आपल्याकडून काही एक ऑफर असणार. हां ते आपल्या इथे एक रिसॉर्ट आहे. हां जर तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत शेअर केला हां तर आपण त्यांना जे हे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये 1 दिवस राहण्याची जेवणाची वगैरे एका दिवसाचं पॅकेज आपण माझ्याकडून त्यांना फ्रीमध्ये होईल. हां मध्ये मी देऊ शकेन त्यांना. ओके. तर स्क्रीनवरती जो नंबर आहे हां त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती माझा व्हिडिओची लिंक पाठवायची आणि संदेशशी बोलायचं की जमिनीच्या म्हणजे त्यांना जी इन्क्वायरी असेल ती तुम्ही करू शकता आणि तुम्ही ही ऑफर घेऊ शकता. इकडे तुमची राहायची सोय पण होईल जर काही व्यवहारासाठी यायचं असेल. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या व्यवसायासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण खूप लोकांना गावी घर बांधायचं असतं आणि तुमच्यासारखी लोकांच्या माध्यमातून ती स्वप्न पूर्ण होतात. आता तुम्ही ऑलरेडी बेळणे येथे काही लोकांनी स्वप्न पूर्ण केलेली आहेत आणि हे तुमचं सेकंड प्रोजेक्ट आहे. तर आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर वरच्या स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती घ्या. धन्यवाद. थँक्यू.